दिवसानं आमची आठवण केली आणि आठवण करण्याचं कारण कोणतं आहे? अस्कार आठवण ज्या वेळेस माणसावरती संकट येत असतं त्यावेळेस जीवाच्या माणसाची आठवण माणसाला होत असते आणि ते संकट माझ्यावर आलं म्हणून तुमची आठवण झाली. बरेच माझी तुम्ही कामं केलीत. आज हे शेवटचं काम आणि त्या कामाच्या मोबदल्यात वाटते तो पैसा मी मोजायला तयार आहे. पण काम असं कोणतं महत्वाचं आहे? महत्वाचं काम फक्त 2 जीव या जगातून नाहीसे करायचे आहे. तात्यासाहेब 2 का असे 4 जीव घेऊ आम्ही जगात नाहीच करू. नाही तस का तुम्ही दावायचं आणि आम्ही करायचं असं? मग ठीक आहे ते 2 जीव दाखवतो. लक्षात ठेवायचं ही 2 कार्टे ती पोरगी तो पोरगा. तात्यासाहेब हे तर मुलं तुमच्या भावाचे आहेत ना? टकार माझा भाऊ नाही, माझा संबंध नाही. मी सांगितलंय पैशासाठी करावं लागेल. ठीक आहे मग पैसे तसे मोजावे लागतील. बोला. 20 लाख रुपये घेईन. पाच दिले. 10 लाख रुपये एका कार्टेची किंमत. 20 लाख रुपये काम झाल्या तुमच्या पदरात पडतील. ठीक आहे चिंता करू नका आपण. घ्या ताब्यात घ्या. माझ्या पाया पडा मी परमेश्वर नाही. मग तुझ्या बापाची अवस्था काय होते ते बघ. तुझ्या डोळ्याच्या पाठीमागं जंगलात तुटून पडतील आणि तू केवळ मला तू देह दिला नाहीस नवळे घडलं. तू जर माझ्या ताब्यात दिलास अजून देखील घे. मी त्यांना माघारी आणतो. किती
तुमच्या भाऊजीचा जास्त लाड करू नका. मी म्हटलं का विषारी सर्प आहे. तुम्हाला एक ना एक दिवस डाऊन केल्याशिवाय राहिला. अरे तेच केलं. हा तेच केलं. तेच करणार. जोपर्यंत मला तू माझ्या ताब्यात येत नाहीस तोपर्यंत मी याच्यापेक्षाही छळ जास्त ना. पहारेकरी माझ्या अंगाचे चमडे काढ, पण मी तुझ्या घाण्याच्या प्रेमाला कधीच कबूल नाही. पहारेकरी अरे, जास्त वटवट करते हे. अंधार कोठून टाक. अन्न घ्यायचं नाही, पाणी घ्यायचं नाही. जोपर्यंत मला तयार होत नाही तोपर्यंत हिला प्रकाशाचा एक किरण देखील दिसते पडता का मला. असं काय? अरे माझ्या मुलासनी घालवलंस, पण माझ्या मुलासनी काहीच होत नाही. परमेश्वर आहे ते. माझ्या मुलासनी म्हणून तुला काय म्हणलं? एवढे परमेश्वर खाली मी बघतो त्याच्याकडे. परमेश्वर खालचा येतोय तो. तस्करानं तोडून टाकले असतील हे. चाल ताबडतोब नाही चाल. चाल. देवा, तू मी आमच्यावर कसा कठोर झालास? तुला येत नाही माया, येत नाही आमची. अरे तुला तर जरा तरी माझी 2 चिमुकली बाळ नेली, माझा काळजाचा तुकडा नेला. आता कुठं जाऊ मी, कुठं हुडकुतेस? महाराज मी तुमचं ऐकलं नाही. हो महाराज, मी तुमचं ऐकलं नाही. हे देवा, मी माझी कर्म काढी कुणाला सांगू आणि माझं कोण ऐकणार? दैवगती पिराडी माझी, दैवगती काय काळजी करू नका, सगळं काय व्यवस्थित. माझी मुलं, त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही साहेब, तुम्ही कशाला काळजी करताय? माझी काय होणार नाही त्यांना. चला. माझ्या बाळानं कुठे
तुमच्या पोरांना मी घेऊन येतो. अहो वसंत महाराज वेणुताईला ताईसाहेब मी घेऊन येतो. दादाचे लाडके कोण दादा हट. उठ. हराम खोरा, अरे आज तुम्हाला जीवन सोडणार नाही, राई राई सारखे तुकडे करणार आणि घारी गिदराला खायला देणार, पण तुम्हाला जीवन सोडणार नाही. जे विधी लिखित हे तर कधी चुकत नसतं. आणि माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला आपला भाऊ समजा, यासना माझ्या बहिणीला आपली बहीण समजा. माझी बहीण. ही बहीण. अरे हिला बहीण समजण्याच्या ऐवजी हिला बहीण समजण्याच्या ऐवजी माझी रक्कल समजे. नाही आणि माझ्यापाशी आवाज वाढवायचा नाही. एक काळ होता तस्कर भाऊ, आमच्या ताटाखालची मांजर होता, पण आज याच राज्याचा एक वाघ निघून गेला तर कोण्या कुत्र्यांना सुद्धा वाटू लागलं की आम्ही वाघ झालोय. तस्कर भाऊ, माझी तुम्हाला विनंती आहे, ए भाऊ, जे काम हातात घेतलंय ते काम करा, हातात समजून घ्या. आणि असे छळ करून मारण्यापेक्षा एक घाव दोन तुकडे करा, तेही मनाने आनंदाने स्वीकारू करा. त्या परमेश्वराने आमच्या आयुष्याचा बाजारच इथपर्यंत वाढला होता, आज तो संपलाय. कारण दुःखाचे काळे ढग आले की या सूर्याला सुद्धा आपलं तोंड झाकून रडावं लागतं. तिथं तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. असे हाल करू नका. अरे हाल करून तुम्हाला मारणार आहे, सजा सजी मारणार नाही तुम्हाला, तुमचे हाल हाल करून मारणार. तसं बाबा, अहो, मी तुमच्या पाया पडते हो. का मी परमेश्वर आहे का? नाही हो. माणूस हेच देव असतो हो, माणसातच देव आहे दादा. अहो, माझ्यासारखी एखादी बहीण असेल मगाशी दादा बोलला होता. मला बहिणीचं भावाचं नातं लावायचं नाही, कारण बहीण भावाचं नातं काय असतं ते तुला काय कळावं तुम्हासनी. कारण तुम्ही राज्यात वाढलेले मुलं आहात आणि गरिबीत वाढलेले आम्ही मुलं आहोत. बहीण भावाचं नातं कसं असतं? अरे मला एक बहीण होती आणि लहान असतानाच माझे आई वडील वारले. रात ना दिवस काबाड कष्ट करून माझ्या बहिणीला लहानाचे मोठे केले. उपवर झाली बहीण, तिला स्थळ येऊ लागले. माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आणि आमच्याच गावातले 4 गुंड मी नसताना घरी मी माझ्या ताईचा बस्ता काढायला शहरामध्ये गेलतो आणि मी नसत्याला बघून आमच्याच गावातल्या मुलांनी 4 जण माझ्या घरी आली आणि बारी माझ्या ताईवर अत्याचार केला. त्यावेळेला हा समाज कुठं गेलता? काय करत होता समाज? अरे समाजाचे कोणाला हे दावतोस? हे मी समाज ओळखत नाही. वा तस्कर भाऊ, अरे तुमच्यावरती अन्याय झाला म्हणून तुम्ही समजा, समाजावरती जगावरती जर अन्याय अत्याचार करत सुटला तर यांना अन्याय अत्याचार थांबत नसतो. अरे हा